दुसऱ्याला त्रास दिल्यानंतर काय होतं याच्या बाबतीत सुंदर अशी कथा आज आपण ऐकणार आहोत आणि ती कथा आहे महाभारतातील तो प्रसंग आहे. तर मित्रांनो, आजही आपण पाहतो की अशी अनेक लोक आहेत की दुसऱ्याला त्रास दिल्यानंतर त्यांना आनंद वाटतो. अशी भयानक राक्षसी वृत्तीची लोक आहेत बघा. परंतु जो व्यक्ती दुसऱ्याला त्रास देतो ना, त्याच्या जीवनामध्ये दुःखही येतात. अशी दुःख येतात, अशी परतफेड करावी लागते की 7 पिढ्या पुढच्या दुःखात जातात. आणि मित्रांनो, त्यासाठी हा व्हिडिओ नक्की आपण पहा शेवटपर्यंत, की दुःख जरी तुमच्या जीवनात आलं ना, तर एक दिवस सुख हे निश्चित येणार असतं. शेवटी आम्हाला कमेंट ओम नमो भगवते वासुदेवाय नमः अशी कमेंट जरूर करा. मराठी कथाकथन चॅनलमध्ये आपलं मनापासून सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, कौरवांनी पांडवांना सदैव दुःख दिलं. कौरवांच्याकडे सत्ता होती, कौरवांच्याकडे ऐश्वर्य होतं, पांडवांच्याकडे काहीच नव्हतं. अहो, पंडूराजाची मुलं पांडव, पंडूराजा गेला आणि त्यांची पत्नी एक सती म्हणून गेली. माता कुंतीची सवत, कुंतीची 3 मुलं कुंती मातेची, आणि या सवतीची 2 मुलं, या 5ही मुलांचा सांभाळ कुंती मातेनं केला. त्यावेळी कौरवांनी आश्रय दिला नाही, नीट राहूही दिलं नाही आणि राज्यातील हिस्साही दिला नाही. मूळ राज्य हे पांडुराजाचं होतं, परंतु हा दुर्योधन याची बुद्धीच वाईट, आणि या दुर्योधन हा नाकवलेला आला बघा. सुईच्या टोका एवढेही राज्य या पांडवांना देणार नाही असा हा दुष्ट बुद्धीचा दुर्योधन त्या ठिकाणी म्हणा. आणि त्यावेळी राजा धृतराष्ट्र गप्प होता बघा. आणि अशा अवस्थेमध्ये सदैव दुःख भोगणारे पांडव आणि सदैव सुख उपभोगणारे कौरव, चांगलं कोणाचं झालं मित्रांनो? आपल्या सगळ्यांना माहित आहे की चांगलं पांडवांचं झालं. लक्षात घ्या, जो दुसऱ्याला दुःख देतो त्याचं कधीच चांगलं होत नाही बघा, तो कधीच सुखी होत नाही. परंतु जो दुःख दिल्याला भोगतो त्याचं कल्याण झाल्याशिवाय राहत नाही. कौरवांनी दुःख दिलं आणि पांडवांनी ते सहन केलं निमूटपणे, परंतु पांडवांना भगवंताचा आसरा घेतला. आणि जो धर्माचा आश्रय घेतो, देवाचा आश्रय घेतो, आलेले दुःख सहन करतो, त्याला नक्कीच सुखाचे दिवस येतात. मित्रांनो, लक्षात घ्या, पांडवांचं जीवन सुखी झालं आणि कौरवांचं जीवन पहा. हा कौरवांचा राजा म्हणजे धृतराष्ट्राला पाणी पाजण्यासाठी कुणी जिवंत नव्हतं. अहो, 100 पोरांचा बाप धृतराष्ट्र आणि 100 पोरांची आई गांधारी माता पतिव्रता होती. एवढी ताकद होती गांधारी मातेच्या डोळ्यात की भगवान श्रीकृष्ण परमात्मा थरथर कापत होत. तिच्या नेत्रात फार मोठी ताकद होती. आणि हे महाभारताचं युद्ध होण्याच्या अगोदर दुष्ट असणाऱ्या दुर्योधनाला बलवान व्हायचं होतं की त्याला कुणीच मारू शकणार नाही असं शरीर त्याला वज्राचं बनवायचं होतं. आणि त्यावेळी तो सल्ला घेण्यासाठी धर्मराजाकडे गेला, कारण धर्मराजा कधीही खोटं बोलणारा नाही, खराच सल्ला देणारा. धर्मराजाकडे गेल्यानंतर धर्मराजाने सांगितलं, अरे दुर्योधना, तुझी माता म्हणजे आपली माता गांधारी, तुझ्या मातेने जर डोळं उघडलं आणि त्यातून जर शक्ती बाहेर आली, तुझं शरीर संपूर्ण पोलादी होऊन जाईल, वज्राचं शरीर होईल, तुला कुणीच मारू शकत नाही. खरं सांगितलं धर्मराजानं. आणि धर्मराजाचं ऐकून दुर्योधनानं सगळी कपडे बघा अंगावली काढली सगळी. म्हणला नागडच जायला पाहिजे, त्यावेळेला मातीची नजर तुझ्या शरीरावरती पडेल सगळी. आणि दुर्योधन त्या ठिकाणी माता गांधारीच्याकडे निघाला बघा, आपल्या आईकडं. आता हे भगवंताला कळालं. लक्षात घ्या, अखंड विश्वाचा मालक भगवान श्रीकृष्ण त्या ठिकाणी, भगवान श्रीकृष्णांना सत्याचा विजय करायचा होता. आणि असं जर या दुष्ट दुर्योधनाचं शरीर जर पोलादी झालं, वज्रासारखं झालं, तर पांडवांचा पराजय होईल. भगवान श्रीकृष्णांना मायाचं रूप घेतलं, डोक्यावर पाटी हारांची, आणि दुर्योधनांच्या समोर जाऊन उभे राहिले बघा. माळी, अखंड विश्वाचा माळी म्हणावा लागेल. भगवान श्रीकृष्ण म्हणजेच तो माळी खतकन हसला. अरे म्हणला, येड्या टोंगळ्या, मोठा झालास, अरे आई समोर तू नागडा जाणार? जी लज्जेची जागा आहे ती तरी झाक ना. दुर्योधनालाही लाज वाटली त्या ठिकाणी, तो इकडे तिकडे पाहू लागला. भगवान रूपी त्या माळ्यानं हार दिले बघा. 2-4 म्हणले, हार बांध तेवढे मांडीला, कमरला गुंडळ आणि जा. आणि हा दुर्योधन त्या ठिकाणी हार गुंडळून आपल्या मातेच्या समोर उभा राहिला, गांधारी मातेसमोर. आणि त्या ठिकाणी म्हणला, आई, मला या युद्धामध्ये जिंकायचंय, पांडवांना हरवायचंय, मला तू डोळ्यावरची पट्टी काढ, त्यातून मिळणारी ताकद, ऊर्जा, माझं शरीर सगळं वज्राचं होईल, मग मला कुणी मारू शकत नाही. मित्रांनो, विचार करा, गांधारी माता पतिव्रता होती, आपला पती आंधळा म्हणून लग्नाच्याच बरोबर
पतीला दिसत नाही, मग आपण का पाहावायचं, पण त्यावेळेला पट्टी डोळ्यावर बांधली होती. आणि आज आपल्या पुत्रासाठी गांधारी मातेने डोळ्यावरची पट्टी काढली आणि त्या डोळ्यामधून निघणारी जी किरण आहेत, किरणामुळं दुर्योधन म्हणजे दुर्योधनाचं शरीर हे पोलादी झालं, वज्रासारखं शरीर झालं. परंतु गांधारी मातेचं लक्ष गेलं की दुर्योधनाने एका जागेवरती काहीतरी बांधलेले बघा. आणि गांधारी मातेने विचारलं की हे दुर्योधना, तुला रस्त्यात कोण भेटलं होतं का? दुर्योधनाने त्या ठिकाणी सांगितलं की भगवान श्रीकृष्ण परमात्माला भेटला. गांधारी मातेला हे सगळं डाव कळाला आणि ज्या जागेवरती दुर्योधनाने हार बांधले होते आपल्या मांडीला, ती जागा कमकुवत राहिली बघा. ती जागा कमकुवत राहिल्यामुळं पुढे ज्या वेळेला युद्ध झालं त्यावेळेला भीमानं गदा मारली आणि दुर्योधनाला मारलं होतं बघा. आणि असं हे महाभारताचं युद्ध झालं. पांडवांनी कौरवांना पराभूत कर मारून टाकलं सगळ्या कौरवांना. 100 कौरवातला एकही जिवंत राहिला नव्हता आपल्या बापाला पाणी पाजण्यासाठी. पांडवांचा विजय झाला आणि त्यावेळी भगवान श्रीकृष्ण त्या ठिकाणी आले. म्हणजेच माता कुंतीला भेटायला चालली होती. पांडवांचा विजय झाला हे निश्चित. धर्मराजा राजा झाला आणि कुंती माता त्या ठिकाणी राजमाता झालेली होती. आता पांडवांना सगळं वैभव परत मिळालं. आता भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला वाटलं आता आपल्याला द्वारकेला निघालंच पाहिजे. कुंती मातेला भेटण्यासाठी भगवान श्रीकृष्ण त्या ठिकाणी आले. लक्षात घ्या, कुंती माता म्हणजे भगवान श्रीकृष्णांची आत्या, भाचा भेटायला आत्याला. आणि भगवान श्रीकृष्ण कुंती मातेला म्हणाले की हे आत्या, तुझ्या मुलांना राज्य मिळालं, तू राजमाता झालीस, सगळं वैभव तुम्हाला परत मिळालं, मला आता द्वारकेला गेलं पाहिजे. आता हे शब्द भगवंताचे ऐकल्यानंतर कुंती मातेच्या डोळ्यातून पाणी गळगळा वाहू लागलो. भगवान श्रीकृष्णांना वाटलं आपली आत्या रडते, काहीतरी कमी दिसतंय. आणि त्यावेळी भगवान श्रीकृष्ण म्हणले, आत्या तू का रडतेस? सगळं वैभव मिळालं तुझ्या पोरांना, तुझा पोरगा मोठा राजा झाला, तुझ्या सुना सगळ्या राणी झाल्यात, तुला काय कमी? आता तू का रडतेस? आणि तुला काय कमी असेल तर तू महाग, मी अखंड विश्वाचा मालक तुझ्या पुढे उभा आहे. तुझा भाचा नाही तर मालक आहे या ठिकाणी विश्वाचा. तू माग, नुसतं सगळं देतो मी तुला. कुंती मातेच्या डोळ्यातून पाणी वाहत होतं. आणि कुंती मातेनं अखंड या परमात्म्याला बघा भगवान श्रीकृष्णाला मागितलं, देवा की मला सुख नकोय रे, मला तू दुःख दे, संकट दे मला. आता हे शब्द ऐकल्यानंतर भगवान श्रीकृष्ण म्हणले असं कसं काय आपल्या आत्या मागते. भगवान श्रीकृष्ण आपल्या आत्याला म्हणाले, आत्या अगं तुझ्या जीवनामध्ये सगळी तू कष्ट सहन केली. 12 वर्ष वनवास, 1 वर्ष अज्ञातवास, तुझ्या पोरांना पतीचा मृत्यू, तुझ्या सवतीचा मृत्यू, किती दुःख तुझ्या जीवनामध्ये. तुझी सून द्रौपदी भर दरबारात वस्त्रहरण झालं, किती दुःख तुझ्या जीवनामध्ये. राज्य तुझ्या पोरांना मिळालं पण शस्त्र हातात घ्यावी लागली, भयानक असं युद्ध झालं, आणि तरी सुद्धा तू दुःखच मागते का? दुःख तू का मागतेस? आत्या त्या ठिकाणी म्हणाली, हे कृष्णा, तू परमात्मा आहेस, अखंड विश्वाचा मालक आहेस. अरे ज्या वेळेला आम्ही संकटात होतो, ज्या वेळेला आम्ही दुःखात होतो, त्यावेळेला तू उभा राहिलास आमच्या पाठीमागं आणि प्रत्येक संकटामध्ये सामना करण्याची ताकद तू आम्हाला दिलीस. माझ्या पोरांना विजय प्राप्त करून तू दिलास. आणि जोपर्यंत दुःख होती तोपर्यंत तू होता. आणि आता वैभव आमच्याकडे आलंय, सगळं वैभव आमच्याकडे आले. राजा बनलाय माझा पोरगा, सुना माझ्या राणी आहेत, सगळं वैभव माझ्याकडे, आणि वैभव असताना तू चाललास. मला हे कसं पटेल? म्हणून मला तू दुःख दे. ज्या वेळेला दुःख असतं त्यावेळेला तुझं नाव मला आठवतं, परमात्म्याचं मला नाव आठवतंय. त्यामुळं देवा मला तू दुःख दे. आणि या दुःखाचं कारण ऐकून भगवान श्रीकृष्णांच्या डोळ्यातून पाणी आलं बघा. मित्रांनो लक्षात घ्या की ज्या वेळेला दुःख असतं त्यावेळेला भगवंताचं नाम आपल्याला आठवतं. ज्या वेळेला संपत्ती आपल्याकडे येते, पैसा आपल्याकडे येते, सारी दुनिया आपल्या जवळ येते बघा. पैसा असल्यानंतर सगळं कुटुंब, नातेवाईक सगळे आपल्याकडे येतात, त्यावेळी आपल्याला देवाचं नाव आठवत नाही. परंतु ज्या वेळेला आपल्याला दुःख असतं ना, दुःखामध्ये कुणी जवळ येत नाही. दुःखामध्ये एकमेव आसरा मिळतो तो भगवंताच्या नामाचा आणि भगवंताचा आसरा. आणि म्हणून त्या ठिकाणी कुंती मातेनं दुःख मागितलं बघा भगवान श्रीकृष्णांना. म्हणून मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून, या कथेच्या माध्यमातून आपल्याला एकच घ्यायचे की जीवनामध्ये जो दुसऱ्याला दुःख देतो
त्याच्या जीवनामध्ये असं दुःख येतं की 7 पिढ्या दुःखात जातील. परंतु लक्षात घ्या, प्रत्येक गोष्टीची वेळ असते. आणि जो दुःख सहन करतो, जो वेदना सहन करतो, जो संकट सहन करतो, भगवंत त्याच्या पाठीशी असतात. जे दुःख देणारी लोक आहेत, दुसऱ्याची लुबाडणारी आहेत, दुसऱ्याच्या दुःखात आनंद मानणारी लोक आहेत, अशी लोक रसातळाला गेल्याशिवाय राहत नाही. कारण त्यांना शासन देणारे भगवंत आहेत. परंतु हा पापाचा गाडा फक्त भरायला वेळ लागतो, लक्षात घ्या. त्यामुळे धर्मावरचा विश्वास आणि देवावरचा विश्वास आणि मातापित्यांची सेवा कधीच सोडू नका आणि विश्वासानं जीवन जगा, यशस्वी नक्की होताल. मित्रांनो, सुंदर अशी ही कथा महाभारताची आपल्याला आवडली असेल तर ओम नमो भगवते वासुदेवाय नम अशी कमेंट आम्हाला विश्वासानं करा. चॅनलवरती प्रथम असाल तर नक्की सबस्क्राईब करा आपण चॅनल. जय हिंद, जय महाराष्ट्र.